रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम कंदर्पय गणित अमित छवि नवनील नीरज सुंदरम पटपीत मानहु तड़ित रुचि शुचि नौमि जनक सुतावरम श्री राम जय जय राम। स्वामी, 14 वर्षाच्या घोर वनवासानंतर आज आपले पुत्र राम आणि लक्ष्मण रावणाचा वध करून सीतेला घेऊन अयोध्येला येत आहे. आज माझ्या हृदयातला आनंद गगनात मावत नाही. परंतु दुःख एकच आहे की आज आपण नाही स्वामी. आज आपण असतात तर. मैत्री, आज सियावर रामचंद्रजी येत आहेत आणि त्यांच्या बरोबर ते पण आहेत, त्यांचे लहान बंधू. हा, लक्ष्मणजी. हो मैत्री, आज 14 वर्षांनंतर ह्या माझ्या हाताने त्यांची चरण धूळ मस्तकाला लावण्याची वेळ आली आहे. जे 14 वर्ष माझ्यापासून दूर राहिले त्यांचे दर्शन मला होणार आहे. मैत्री, अमूल्य दागिने आण, किमती व सुंदर वस्त्र आण. एका थेंबाने पूर्ण अयोध्या सुगंधित होईल असे अत्तर आण. मालविका, आज माझा शृंगार कर, आज माझा शृंगार कर. काय करतेस मंथरा? पडदा बाजूला करत आहे. गरज नाही. मग दीपमाळ उजळवू? त्याचीही काही आवश्यकता नाही. परंतु राजमाता, आज तर श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण येत आहे. मला माहित आहे. पूर्ण महाल, सगळी नगरी सजलेली आहे. आपण ही राम सीतेचे स्वागत करूया, परंतु अंधकारात. पण राजमाता, आपल्या महालातील हा अंधकार रामचंद्राजीच्या आगमनामुळे आपल्या हृदयात झालेल्या अंधकाराची जाणीव देत आहे. हे वाईट दिसेल. वाईट? महाराजांजवळ राम वनवासाचे वचन मागितले तेव्हा वाईट नाही वाटले? माझ्या पुत्र भरतला अयोध्येची गादी देताना त्यांच्या पितांचा मृत्यू झाला तेव्हा आपल्याला वाईट नाही वाटलं? आत्ता वाईट वाटतं? धन्य आहेस माता, धन्य आहे तुझी माया. बाळ भरत, पुत्र, काय राम तुमचा पुत्र नव्हता? तरी सुद्धा एकाला राज्य दिलं आणि दुसऱ्याला वनवास? तुम्हाला तर एका पुत्राची माता व्हायचं होतं, 100 नव्हे. तुम्ही एका डोळ्याला दुसऱ्या डोळ्यापासून वेगळं केलं. कपटी आहात तुम्ही. भरत, रघुकुळाच्या सुवर्णांकित इतिहासात आपलं नाव काळ्या अक्षरानं लिहिलं जायला येईल आणि इतिहास तुम्हाला नाव ठेवील. नाव मनामध्ये शल्य असेल की तुझ्या पोटी मी जन्माला आलो आहे. ऐकलं मंथरा? भरतने अजूनही स्वतःच्या आईला क्षमा नाही केली. मी तर त्याचं भलं करायला गेली होती, परंतु त्याच्या नजरेत मीच गुन्हेगार ठरले. मीच गुन्हेगार ठरले. मातेचं अंतःकरण तो कधीही समजू शकणार नाही. तो कधीही समजू शकणार नाही. बंधू रामा, माता कैकेयीने वचनाच्या आधारे तुमचं राज्य घेतलं आणि तिच्या पुत्राने तुमच्या पादुका. वनवासात आपल्या चरणाला काटे रुतत असतील ना? होय ना रे दादा?
अयोध्या केव्हा येणार स्वामी? देवी, संपूर्ण 14 वर्ष वनवासात घालवली आणि आता थोड्या वेळासाठी एवढी उत्सुकता? हा स्वामी, आईच्या चरणाचा स्पर्श करण्यासाठी मन उत्सुक झाले आहे. आईचा आशीर्वाद तर सदा मुलांच्या पाठी असतो सीते. नाहीतर या वनवासातली कष्टदायक वर्ष कशी व्यतीत केली असती? सत्य आहे स्वामी. माझ्या मेहनतीमुळे पूर्ण महालाच्या लोकांवर उजेड पडत आहे आणि त्या उजेडात मला चटके बसत आहेत. पाऊस पडतोय आपल्या घरात. गावातील सगळ्या लोकांच्या कपड्याचा मळ धुतला, पण स्वतःच्या मनातील मळ धुता आला नाही. गप्पा बस. मनातील मळ धोबी धुवू शकतो. धोबीण, धोबी जर सगळ्यांचा मळ धुवू शकत असला तर तुझ्यासारख्या बायकोला पण धुवून काढली असती. हे? काय म्हणालात? हा? माझ्यावर कशाला रागवतेस? अरे, प्रभू राम जर 14 वर्षापेक्षा 4 वर्षात परत आले असते तर ही गोष्ट झाली नसती. तू तुझं काम कर, चल, नाही तर धुवून काढीन. राम, सीते, मुली, आई, आयुष्यमान हो मुली. पुष्कळ वर्षांतर पाहिलं, मन प्रसन्न झालं. राम, माते, लक्ष्मण, सुखी राहा. हा सीता, चल आशीर्वाद घे. चला आई कैकईचा पण आशीर्वाद घेऊया. हो दादा. हो, आई कैकईच्या आशीर्वादाशिवाय आमचं आगमन अपूर्णच राहील. राजमाता, तुमच्या रामाला आशीर्वाद नाही देणार? तुला माझा आशीर्वाद हवाय? जिने तुझ्याकडून अयोध्येचे राज्य ओढून घेतलं, जिने तुझ्या पिताश्रींची छत्रछाया काढून घेतली आणि तुला अनाथ केलं. राजमाता, तुम्ही मला वनवासात नसतं पाठवलं तर ऋषीमुनींच्या आश्रमात धार्मिक कार्यामध्ये विघ्न आणणाऱ्या राक्षसांचा संहार करण्याला मी निमित्त झालो नसतो माते. परंतु राम, माते, आपण आपल्या मुलांची शक्ती जाणलीत माते. माझ्या भाग्यात लिहिलेलं यश आपण जाणलत माते. आणि वचनपूर्तीसाठी आपण मला वनवासात पाठवलं आणि कलंकाची काळी टिकली लावून घेतलीत माते. परंतु हे उपकार कोणीही समजू शकणार नाहीत माते, कोणीही समजू शकणार नाही. राम, बाळराम, माझं समस्त जीवन मी आपल्या चरणावर अर्पण करतो माते. पण आपण आपल्या रामाला आशीर्वादापासून वंचित ठेवू नका माते. चिरंजीव हो राम, विजयी हो राम. आई, मला क्षमा करावी आई. मुलगा असून मी आईची भव्यता ओळखू शकलो नाही आणि तुमच्यावर अन्याय केला. मला क्षमा करा आई. स्वामी, हे काय प्रिय, पतीचं स्वागत कुणी अश्रूने करतं का? अश्रुत विहाराचे असतात, हे तर मिलनाचे मोती आहेत. 14 वर्षापासून प्राप्त झालेले मी माझा जीव विहाराच्या खाऱ्या पाण्याच्या समुद्रात बुडाला तेव्हा मला हे मोती प्राप्त झाले. आमच्याबरोबर वनवासात येण्याची तुझी इच्छा होती खरी, पण मी तुला महालात राहण्याची आज्ञा दिली. तुझ्यावर अन्याय केला. आपल्या हृदयात राहण्यातच माझं सुख आहे स्वामी. महालात राहणारी विरह सहन करू शके पण वनवास नाही, अशी तुम्हाला आशंका होती. हे सत्य आहे उर्मिला. आणि मी आपल्याबरोबर आले असते तर माता कौशल्या आणि माता सुमितेचा सहवासाचा वियोग झाला असता. मी महालात राहिले म्हणून त्याच्या सेवेचं सौभाग्य प्राप्त झाले. धन्य आहेस देवी, धन्य आहेस. स्वामी, पत्नी पतीचं अर्ध अंग असतं. पतीची सावली जर सावली शरीरापासून वेगळी झाली तर शरीराला काही होत नाही, पण सावलीचं अस्तित्व राहणार नाही. नाही प्रिय. सावलीला काही अस्तित्व नाही. दादा, तुम्ही इथे? भरत, तुम्ही स्वतः इथे आलात? हो भरत, आठवण आली म्हणून आलो. पिताश्रींची आठवण झाली? हो, ते तर पुत्रवियोगाच्या दुःखातच आपल्याला सोडून गेले. त्यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली. आता आपण आलात, त्यांची इच्छा पूर्ण करा. परंतु भरत, पिताश्री कधी तुला
आणि मला वेगळं समजलेच नाहीत. येणारी वेळ साक्षी देईल दादा. भरत आणि राम कधीच वेगळे नव्हते. हो भरत, आणि हे राज्य स्वीकार करण्याची आपली अनुमती ही माझी शोभा आहे. स्वीकार करा वडील बंधू. मी आपल्या चरणी विनंती करतो, स्वीकार करा. भरत, स्वीकार करा दादा. तुझ्या आनंदातच माझा आनंद सामावलाय भरत. ठीक आहे भरत, ठीक आहे दादा. भरत. स्वामी, राज्य करणे सरळ आहे, परंतु सामान्य माणसाचं मन सांभाळणे अवघड आहे. आणि भरतभाऊ पण हेच समजले. राज्य सांभाळण्याची संमती तुम्ही दिली म्हणून भरतभाऊ आनंदित झाले. हो सीते, परंतु मी हे राज्य सांभाळू शकेन? आपल्या प्रजेच्या सुखदुःखाला समजू शकेन? प्रजेची सेवा करताना या राजमहालाच्या भिंती आडव्या तर येणार नाहीत ना? हृदयात चांगली भावना असेल तर निर्जीव वस्तू आडवी येणार नाही स्वामी, हा माझा विश्वास आहे. मातेचा आशीर्वाद, धाकट्या बंधूंचं सहकार्य आणि तुमच्या सहवासाची साथ असेल तर तुमचा हा विश्वास नक्कीच सार्थ होईल देवी. नक्की मिळणार स्वामी, नक्की मिळणार. आपण आदर्श पुत्र आहात, आपण आदर्श पती आहात, आदर्श पुरुषी आहात, तर आपण आदर्श राजा नक्की बनू शकणार. आणि प्रिये, आदर्श पिता बनण्याचीही माझी इच्छा आहे. प्रभू, हे काय? म्हणजे प्रथम आपला राज्याभिषेक तर होऊ द्या. सुंदर, अतिसुंदर. आजच्या या शुभ प्रसंगी आपल्या कलेला श्रेष्ठ मानून ही भेट स्वीकार करा. यावं, आपणही यावं. स्वामी, आपण एका व्यक्तीला विसरत आहात, कोण बरं देवी? ज्याने आपल्याला आणि लक्ष्मणाला स्वतःच्या खांद्यावर बसवलं. अशोक वाटिकेत त्यांनी आपल्या अंगठीत त्यांनी आपले दर्शन करून दिले होते. लंकापतीच्या धनुष्यापासून लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी जडीबुटी आणून दिली. पवनपुत्र हनुमानाविषयी बोलत आहात? हा प्रभू, त्यांना पण उपहार देऊन त्यांचा आदर करावा. परंतु देवी, पवनपुत्राचा पराक्रम आणि त्यांची सेवा उपहारापेक्षाही विशेष आहे. सीते, परंतु ते उपहार स्वीकारतील? का नाही स्वीकारणार? मग अवश्य द्यावा, तुमच्या हातानेच द्यावा. पवनपुत्र, हा उपहार स्वीकारून आमचा मान ठेवावा. आपली कृपा पुष्कळ आहे आई. मला आनंद होईल. घ्या आता. आपल्या आनंदातच माझं जीवन आहे आई. पवनपुत्र, उपहार आवडला नाही का? पसंतीचा प्रश्न नाही आई. तुकडे करून काय शोधत आहात? माझ्या प्रभूंचं नाव तुम्ही दिलेल्या मोत्यांच्या माळेत एकाही मोतीवर माझ्या प्रभूंचं नाव नाही. आणि माझ्या मते ज्या वस्तूत माझ्या प्रभूंचं नाव नाही ती वस्तू माझ्या कुठल्याही कामाची नाही. परंतु पवनपुत्र, तुम्ही तर प्रभूचे परम भक्त आहात. तुमच्या हृदयात रघुनंदनाची मूर्ती तर असणारच ना? प्रभूंची कृपा आहे. मोत्यांचे तुकडे करून त्यात मूर्ती आहे की नाही याची खात्री तुम्ही करून घेतली, पण तुमच्या हृदयात मूर्ती आहे की नाही याची खात्री कशी होणार तुम्हाला? हे सांगू शकणार? देवी, खऱ्या भक्ताची परीक्षा होणारच, परंतु या माझ्या परीक्षेत प्रभू राम मला जरूर मदत करतील. जय श्रीराम.
ए पगला भगत. तू मला काय म्हणालीस? हो, या स्त्रियांना स्नान करताना पाहतात की का प्रभूचं ध्यान करतात? अरे बाबा, शिव 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 शिव. सत्यवचन. मला क्षमा करा देवी, मी इथे नवीन आहे. काय म्हणालात? अज्ञानी? हा, एवढे मोठे झालात तरी स्त्री पुरुषाचा भेद माहित नाही. शिव शिव, सत्यवचन 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 सत्यवचन. नाही नाही देवी, या भूमीला सगळेच ओळखतात. इथून जवळच माझा आश्रम आहे. पहिल्यांदाच बाहेर आलोय आश्रमातून. ओ, मी तर मूर्खच आहे, तुझ्यासाठी अज्ञानी माणसाला ओळखलं नाही. तुझं मन दुखवलं. क्षमा तर मला मागायला हवी. क्षमा करा मला. हे काय करते देवी, हे काय करते देवी? अरे क्षमा तर मला मागायला पाहिजे. नाही, देवी देवी काय करताय? माझं नाव वसुंधरा आहे. देवी देवी, अहो वसुंधरा, भूधरा, गंगाधरा, यशोधरा, ईश्वरी कृपेने कोणतीही धरा असो, नाही तर कादंबरी असो, परंतु तुमचं अंग भिजलेलं आहे आणि माझी वस्त्र. तर काय झालं? मला थंडी नाही लागत. असत्यवचन. परंतु देवी, तुम्ही अशा रीतीनं माझ्याजवळ उभे राहू नका. माझा मन चल बेचल होतो हो. कृपा करून तुम्ही निघून जा. अहो, पण कशासाठी? अहो, मी ब्रह्मचारी. आमच्यासाठी स्त्री दर्शन आणि स्त्रीचा स्पर्श वर्ज आहे म्हटलं. काही कारण? स्त्रीचं नाव प्रभू स्मरणामध्ये बाधा आणते. ओ, ह्याचा अर्थ असा की तुम्हाला जन्म सुद्धा तुमच्या पिताश्रीने दिला असेल, हो ना? आपल्यासारख्या सुंदर नवयवनेने असल्या गोष्टी केलेल्या बऱ्या नाही देवी. आणि आपल्यासारख्या साधू पुरुषाला पण हे शोभत नाही वत्स. प्रभू नावाच्या खाली सीधा तिला धुतकारतोस. मला हे सांग, कुठला देवता कुंवारा आहे अजून? प्रभू असत्यवचन. तुमच्या या पादका स्त्री वाचत नाहीयेत का? तुमची ही माळ, डोळे आणि हे तुमचं यज्ञोपवीत मला सांगा. मला सांगा स्पर्श ना. करू नका देवी, मला स्पर्श करू नका. हे प्रभू, आता मला या स्पर्शाच्या पातकातून मुक्त होण्यासाठी पुन्हा गंगा स्नान करावं लागणार. गंगा स्नान. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. सत्यवचन. मन भरेपर्यंत स्पर्श करून घे आणि जीवनभर पाण्यात गंगा स्नान करत राहा. सत्यवचन. देवी, आता तुम्ही इथून निघून जावं लवकर. बरं, जशी आपली इच्छा. पण मी दररोज ह्याच वेळी स्नान करण्यासाठी येत असते. येणार ना? येणार ना? या ना? कोणी बघत तर नाही ना? ताई, उर्मिला ताई, आलीस तू? हे बघ, ही अंगठी कशी आहे? ते सगळं नंतर. अगोदर माझी गोष्ट ऐका. काय? हो, ही गोष्ट सुमित्रा आईला तू सांगितलीस का? तू जा हा सुमित्रा आई जवळ. बर. आई, सुमित्रा आई, तू खरं बोलतेस? हो. माता कैकेयी आणि माता कौशल्याला माहिती आहे? नाही. तू तिच्याकडे जा, मी हिच्याकडे जाते. बर. तर काय तुम्ही इथे खबर घेण्यासाठी आलात? माता कौशल्याला या गोष्टीची खबर आहे की नाही? अजून नाही. तर या गोष्टीची खबर मी त्यांना देणार. चला माझ्याबरोबर. काय झालं? आज तुम्ही सर्व एकदम काही अघटित अमंगल गोष्ट तर नाही ना? नाही राजमाता. मग ते हे काय की मी तू गप्प बस, मी सांगते. हे काय गोष्ट लपून ठेवण्यासारखी आहे? सीता, बेटी सीता, बेटी. आई, मला बोलवायचं होतं. अगोदर मला सांग, तुझी वाट बघण्याचे धैर्य माझ्यात नाही. कोणती गोष्ट? तेच मला मालविकांनी सांगितलं. काय ग सांगितलं आईना?
की त्यांना इथे यावं लागलं. मी आपली दासी आहे सीतामाई. रात्रंदिवस आपल्याबरोबर राहते आणि मी जाईन असं कधी होईल? ही गोष्ट खरी आहे ना बेटा? तू गर्भवती आहेस ही गोष्ट खरी आहे ना बेटा? माझ्या सुकलेल्या अंगणात या महालात वर्षानंतर लहान मुलाचा आवाज ऐकू येणार आहे. आई, अशीच अखंड सौभाग्यवती राहा, चक्रवर्ती मुलाची आई हो. हे वाडी भरण आपण धूमधामने साजरं करूया, धूमधामने. स्वामी, ऐकलत? आपला राम आला, त्याचा राज्याभिषेक झाला आणि थोड्या वेळाने आपण आजोबाजी होणार. आजोबाजी आणि माझ्या काळोखी जीवनात परत एकदा सूर्य उगवणार आहे आणि या महालात तुमच्याशिवाय संपूर्ण आयुष्य गेलं. मुलांचा कठोर वनवास सहन केला, पण हा आनंदाचा क्षण मी सहन करू शकेन का? मी सहन करू शकेन ना? मी सहन करू शकेन ना? देवी उर्मिला, मी जे ऐकले ते खरं आहे का? हम्म, सत्य आहे. अगं उर्मिला, माझ्या मनातलं तू कसं ओळखलंस? मी तुमची अर्धांगिनी आहे. मी तुम्हाला समजू शकते. तुमच्या हृदयातील गोष्ट ओठापर्यंत येण्याआधीच मी समजू शकते. धन्य आहे देवी. पण अजून किती समय बाकी आहे? हा संवाद नाही स्वामी, सृजन आहे. जीव घ्यायचा नाही, जीवाला जन्म द्यायचा आहे, कुलदीपक आणायचा आहे. वेळ तर लागणारच, परंतु तुम्ही रामचंद्रजींना एक विनंती अवश्य करा. विनंती? कसली? सीतावहिनीच्या इच्छा पूर्ण करण्याची, त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची. प्रभू, हं, माझ्या मनात एक इच्छा झाली आहे. सांगावी सीते. वनात फिरण्याची आणि पशुपक्ष्यांची लखलख ऐकण्याची. ठीक आहे सीते. लक्ष्मणला सांगून थोड्याच दिवसामध्ये अवश्य प्रबंध करेन. तुम्ही माझ्या बरोबर येणार ना? नाही सीते, राज्याच्या कारभारामुळे तुमच्याबरोबर विहार करणं शक्य होणार नाही. परंतु तुम्ही अवश्य जाऊन या. जशी तुमची इच्छा. वनात एकटं विहार करणं आवडणार नाही हे खरं, परंतु तुमचा हा एकटेपणा अल्पजीवी आहे. मी राज्याच्या कारभारात व्यस्त आहे आणि थोड्या दिवसानंतरच तुम्हीही आपल्या मुलामध्ये रमाल. सत्य आहे प्रभू. परंतु एक गोष्ट मला नाही कळली. कोणती गोष्ट? माता कौशल्याने आज्ञा दिली आहे की उर्मिलाबरोबर बंधू लक्ष्मणाने राहावं आणि मला तुमच्याबरोबर राहायला हवं. आपल्या प्रत्येक इच्छेला मान द्यायला हवा. परंतु तुमच्याच इच्छांना मान द्यायचा आणि आमच्या इच्छांना नाही. माझी इच्छा आहे स्वामी. हेवा नाही सीते. माझी तर अहर्निश एकच इच्छा आहे आणि राहील. कोणती स्वामी? तू सर्वदा अशीच माझ्या समोर असावीस, माझ्या हृदयाच्या निकट असावीस, अगदी निकट असावीस. स्वामी, अशीच भावना, असंच प्रेम माझ्यावर राहू द्या. सीते, 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 रुसलात का? हां, त्याचं कारण कळेल? हेही तुम्हाला सांगावं लागेल. आपण वचन दिलं आहे की असं नाही करणार. तुम्ही तर मला धर्मसंकटात टाकलत सीते. चिंतित नका हो स्वामी. मला व्यवहार समजतो. तुम्हाला धर्मसंकटात नाही ठेवणार. परंतु एकच, तुम्ही माझी इच्छा पुरी करा. मला वनात विहार करायचा आहे. अवश्य, अवश्य सीते. आत्ताच लक्ष्मणाला सांगून वनात विहार करण्याची व्यवस्था करा. हां, हां, मी तुमचंच वाक्य पूर्ण केलं आहे. आभार. तुमच्या वनविहारानंतर मी तुम्हाला तुमच्या पित्याच्या घरी पाठवेन.
चल निघ बाहेर, बाहेर निघ, निघ बाहेर. तू पापी आहेस, उलटा आहेस. निघ बाहेर, तुला मी या घरात राहू देणार नाही. आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघून जा. मी काय राजा राम नाही आहे जे परपुरुषा बरोबर राहिलेल्या पत्नीला घरात आसरा देऊ. असं बोलू नका भाऊ. हे मी नाही, संपूर्ण गाव बोलतोय. पण राजा रामाला जाऊन कोण सांगणार? परंतु सीता पवित्र आहे. सीता माता पवित्र आहे. हं, कोण बघायला गेलंय? परंतु सगळ्या गावाला माहित आहे की सीता पापी आहे, कलंकित आहे, दोषी आहे. पिताश्री, वाढ वडिलांनो, पूर्वजांनो, आज तुमचा राम निराधार असहाय्य होऊन तुमच्या जवळ आला आहे. मला उत्तर द्या. रघुकुळाची कुलवधू कलंकित आहे? अग्निपरीक्षेतून पार झाल्यानंतर रघुकुळाची राणी दोषी आहे? उत्तर द्या, उत्तर द्या, उत्तर द्या, उत्तर द्या. राजाचा धर्म काय आहे? कलंकित सीतेला अयोध्येच्या राजसिंहासनावर विराजमान करावं की तिचा त्याग करावा? त्याग, सीता त्याग, सीता त्याग, त्याग, त्याग. अयोध्येच्या रामाचा हाच धर्म आहे. राजा रामासाठी हेच योग्य आहे की त्याने सीतेचा त्याग करावा. मी सीतेचा त्याग करतो. स्वामी, मध्यरात्री? हे आपण काय म्हणता आहात दादा? गंगेसारख्या पवित्र सीता मातेचा आपण त्याग करायला निघालात? हो भरत, त्वरित रथ जोडावा आणि वनाकडे प्रयाण करावं. नाही दादा, नाही. ही तुमच्या वडील बंधूंची आज्ञा आहे. जर वडील बंधूंची आज्ञा असेल तर मी चरणावर पण विनंती करतो की हवं असेल तर माझा जीव घ्या, पण मला क्षमा करा. भरत, भरत भाऊ, तुम्ही यावेळी इकडे? दादाने मला बोलावलं होतं वहिनी. यावेळी मध्यरात्री? काही अघटित तर नाही ना घडलं? ते तुम्ही त्यांनाच विचारा. पण येतो वहिनी. महाराज, मध्यरात्री मंत्रीखंडात? आलास लक्ष्मण? तू तू आपण लक्ष्मणाची वाट पाहत होता ना स्वामी? हो सीते. स्वामी, प्रथम आपण भरताला बोलावले, नंतर लक्ष्मण आला. असं काय काम होतं आपलं की मध्यरात्री महाराजांनी त्यांना बोलावून घेतले? मला माहीत आहे स्वामी, कुठली तरी अमंगल गोष्ट होणार आहे. माझ्या हृदयाला दुःख होईल, त्यामुळे आपण गप्प बसला आहात. स्वामी, परंतु मी तुमची अर्धांगिनी आहे. आपल्या हृदयातील सुख दुःख मला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? जर तुम्ही सांगत नाही तर माझं... नाही नाही सीते, कुठल्याही प्रकारच्या बंधनात नका बांधू सीते. अशी काय गोष्ट आहे जी असे तुम्ही इतके चिंतित आहात? मी आज नगरात फिरत असताना तिथे एक धोबी स्वतःच्या पत्नीला कायमचं घर सोडण्याचा आदेश देत होता. कशासाठी प्रभू? त्याचं म्हणणं आहे की त्याची पत्नी कलंकित आहे, दोषी आहे. अरे, तुम्ही तर प्रजेच्या दुःखाने एवढे व्यथित झालात.
आर्यपुत्र, तुम्ही आदर्श राजा आहात. परंतु सीते, तुम्हीच सांगा, पतीने पत्नीचा त्याग करायचा असतो? नाही स्वामी, होऊ शकतं जर पतीला संशय आला तर. जेव्हा पती तिला सोडून देतो तर पत्नीला एकच मार्ग उरतो, आत्महत्या. आत्महत्या? म्हणूनच आपण लक्ष्मणाला बोलावलं की धोबीला समजावून सांग की पत्नीचा त्याग करू नको. धन्य आहात स्वामी, तुम्ही धन्य आहात. माझं परम भाग्य की मला आपल्यासारखा पती मिळाला. चला, येत आहात ना? लक्ष्मणाला भेटून त्वरित येतो. आपण चलावं. जशी आपली इच्छा. पत्नीसाठी एकच मार्ग उरतो, आत्महत्या. आत्महत्या. नाही सीते, नाही सीते. लक्ष्मण भाऊ, वहिनी, नमस्कार करतो. आयुष्यमान भव. मंत्री भवनात जात आहात ना? हो, दादानी मला बोलावलंय. हां, तुमचीच प्रतीक्षा करत आहेत. ते खूपच चिंतित आहेत. तुम्ही त्यांचे आदेश जरूर ऐका. त्यांच्या हृदयातील भार कमी होईल. होय. प्रभू रामचंद्र व्यथित? रामदादा? यावं लक्ष्मण. मी तुझीच प्रतीक्षा करीत होतो. वहिनी म्हणत होत्या आपण व्यतीत आहात आणि आपला आदेश पाळावा. मी माझा आदेश मानशील? माझ्या आज्ञा पाळण्याने तुमची व्यथा जर हलकी होणार असेल तर मी अवश्य पाळेन. परंतु कार्य कठीण आहे. आपला आशीर्वाद असेल तर तेही सोपं होईल. एकदा आज्ञा दिल्यानंतर आशीर्वाद देण्याची हिंमत माझ्यामध्ये नाही. आज्ञा देण्याच्या अगोदरच तुम्ही मला वचनबद्ध करू पाहताय. हो लक्ष्मण, कार्य कठीण आहे, परंतु ते आवश्यक आहे. तर मी वचन देतो, साक्षात मृत्यू सुद्धा कार्य करताना मला रोखू शकणार नाही. मग जावं लक्ष्मण. जानकीची तीव्र इच्छा आहे वनात विहार करण्याची. बोला, घेऊन जाल? अरे, हे काय कठीण कार्य आहे? हो, जानकीला वनात विहार करण्यासाठी अवश्य घेऊन जायचं आहे. परंतु तिला पुन्हा या महालात आणायचं नाही. म्हणजे रघुनंदन राम पवित्र जानकी देवीचा त्याग करणार? हो लक्ष्मण. मी कारण विचारू शकतो? असुरांच्या अशोकवाटिकेत राहिलेली सीता नगरजनांच्या नजरेत दोषी आहे. ती कलंकित आहे. नाही, सीता माता पवित्रताचा मापदंड आहे. सतीत्व तिची सीमा आहे. मला माहित आहे. तरी सुद्धा तुम्ही त्यांचा त्याग करू पाहता? हो, राजाचा हाच धर्म आहे. आणि पतीचा काहीच धर्म नसतो? लक्ष्मण, दादा, देवीसारख्या पवित्र नारेवर कलंक लावणारा तो धोबी स्वतः किती पवित्र आहे याचा कधी विचार केला तुम्ही? खूप विचार केल्यानंतरच हा निर्णय घेतलाय लक्ष्मण. हा निर्णय घेण्याआधी त्यांच्या येणाऱ्या बाळाचा विचार केला आहे? दादा, मी त्यांना कोणत्या शब्दात सांगू? रामचंद्राने तुमचा त्याग केला आहे असे कठोर शब्द बोलण्यासाठी शक्ती कुठून आणू मी? कुठून आणू मी शक्ती? लक्ष्मण, तुझी व्यथा मी समजू शकतो. रामदादा, ही आज्ञा देताना तुमच्या अंतःकरणाला किती वेदना झाल्या असतील कळतंय मला. परंतु प्रजेला हे कळलं नाही. प्रजेच्या सुखासाठी स्वतःच्या प्रिय पत्नीचा त्याग करणाऱ्या राजा रामाचे नाव रघुकुळाच्या इतिहासातच नाही, परंतु संपूर्ण मानव जातीच्या इतिहासात कदाचित अमर होईल. परंतु लोकांच्या मनात एक प्रश्न राहील की हे त्यागाचे कार्य आर्यपुत्रांनी स्वतः का नाही केलं? स्वतः का नाही केलं? लक्ष्मण, मला क्षमा कर बंधू, मला क्षमा कर. आला स्वामी. प्रभू रामचंद्रांनी का बोलवलं होतं? हे तर मला वहिनींना वनात विहार करण्यासाठी घेऊन जायचंय. वनात विहारासाठी? हो हो, वहिनींची स्वतःची इच्छा आहे. हां, महाराजीने एवढ्या रात्री आठवण केली तेव्हाच माझ्या मनात शंका कुशंका निर्माण झाल्या. कुठे अघटित
अमंगल तर नाही होणार ना? तुम्ही त्यांना अवश्य विहार करायला घेऊन जा. सीतामाईची इच्छा पूर्ण करणे म्हणजे पुण्याचे काम आहे. मला आनंद होईल आपण ह्या पुण्याच्या कार्यात सहभागी झालो तर. केव्हा जाणार आहात? उद्या सूर्योदयापूर्वी. मला वाटत होतं आपण येणार नाही, परंतु राज्याचा कार्यभार असून सुद्धा आपण माझी किती काळजी घेता. आपण महान आहात आर्यपुत्र, महान आहात. परंतु आपण एवढे चिंतित का आहात? मी तर आपल्या सीतेला नजरेपासून दूर करायला आवडत नाही ना? खरं आहे ना? हो सीते, तर राहू द्या, मी नाही जात. परंतु आज्ञा देऊन टाकली आहे तर परत घ्या. आणि सर्व व्यवस्था पण झालेली आहे. तर काय झालं? आपलं हे व्यथित मन माझ्या वनविहारात बाधा होणार आहे. माहीत आहे सीते, परंतु विरहानंतरच मिलनात आनंद आहे. जेवढा विरह लांब तेवढंच मिलन गोड. जाऊन यावं सीते, जाऊन यावं. जशी आपली इच्छा. परंतु मला वचन द्या, आपण दुखी नाही होणार. ती माझ्या हातातली गोष्ट नाही सीते. शेवटी काही नाही तर मला खुशीने निरोप द्या, नाही तर मी नाही जाणार. हसतमुखाने निरोप द्या ना. होय सीते. ओ नाथ, मी 2-4 दिवसातच पुन्हा येणार आहे वनविहार करून. आपण तर अशा प्रकारे बघत आहात आर्यपुत्र की मी परत कधीही दिसणार नाही. आणि स्वामी, मी गेल्यानंतर माझ्या या मिठूची तुम्ही काळजी घ्या. प्रातकाळी ह्याचे नाव घेतल्याने आपले पाप टळेल आणि पुण्य मिळेल. ह्यातच आपला उद्धार आहे. सीते, 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 सीते. सीते. नाथ, सीते. सुंदर, अति सुंदर. लक्ष्मण भाऊ, बघा लक्ष्मण भाऊ, ते मृग. लक्ष्मण भाऊ, तुम्हाला आठवण आहे पंचवटीत मी कांचनमृगासाठी आर्यपुत्रांकडे किती हट्ट केला होता आणि त्या हट्टपणामुळेच आम्ही वेगळे झालो. देवा, असे दिवस परत कधीही दाखवू नकोस. सुंदर, अति सुंदर. लक्ष्मण भाऊ, अलौकिक, अद्भुत. बघा बघा लक्ष्मण भाऊ, सारस जोडी. त्यांना एक दुसऱ्यापासून वेगळे केले तर ते दोघंही प्राणत्याग करतील. लक्ष्मण भाऊ, लक्ष्मण भाऊ, काय? काय झालं आहे? काही नाही, काही नाही. प्रभूंची आज्ञा आहे की काय आज्ञा आहे? प्रभूंची आज्ञा आहे की मी तुम्हाला
गंगेच्या दुसऱ्या किनाऱ्यावर सोडून यावं. तुम्ही विश्रांती घ्या, तोपर्यंत मी होडीची व्यवस्था होते का पाहतो. लक्ष्मण भाऊ, काय गोष्ट आहे? हं? तुम्ही पूर्ण प्रवासात गप्प होता. प्रभूंची आज्ञा आहे की काय आज्ञा आहे? प्रभूंची आज्ञा आहे की मी तुम्हाला गंगेच्या दुसऱ्या किनाऱ्यावर सोडून यावं. लक्ष्मण भाऊ, माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या. फक्त एकच खंत आहे, नाथ माझ्या बरोबर नाहीत. आज तुम्हाला काय झालंय लक्ष्मण भाऊ? भाऊ लक्ष्मण, इथे तर कुठेही ऋषी आश्रम दिसत नाही. कुणाचा आवाजही ऐकू येत नाही. अशा भयंकर वनात, अशा भयंकर अरण्यात आपण कशासाठी आलो आहोत? तुम्ही काही बोलत का नाही? माते, जी आज्ञा राजा रामाने दिली आहे ती सांगताना माझं हृदय कंपित होतंय. म्हणजे आपण अयोध्येमध्ये पुन्हा प्रवेश करू शकत नाही. लक्ष्मण भाऊ, हो माते, हीच राजा रामांची आज्ञा आहे. नाही 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 लक्ष्मण भाऊ, आर्यपुत्र अशी कठोर आज्ञा देणार नाहीत. आपल्याला वनवासाची शिक्षा दिली आहे माते. माझ्या कुठच्या गुन्ह्यामुळे? रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये राहिलेल्या सती सीतेला नगरवासी अपवित्र मानतात. माझ्या सतीत्वासाठी मी अग्निपरीक्षा देऊन सुद्धा, अरे शेवटी काही नाही जरी महालाच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात पडून राहण्याची आज्ञा दिली असती तर माझ्यासारख्या अभागीला गुपचूप दर्शन तरी झालं असतं. त्यांचा कर्णप्रिय आवाज ऐकण्याचं सौभाग्य तरी मिळालं असतं. असे वेगळं होण्यापेक्षा त्यांनी माझा वध केला असता तरी एवढे दुःख झाले नसते. मी राजाच्या आज्ञेवरूनच हे पाऊल उचललं आहे. मला श्रद्धा होती की आर्यपुत्र आदर्श राजा होणार. माझी श्रद्धा आज खरी ठरली. परंतु आदर्श पिता होण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहणार. त्यांना सांगा, आपण दुखी होऊ नका. त्यांची चरणधूळ नव्हे तर त्यांच्या आज्ञेला सुद्धा सीता नतमस्तक होईल. मृत्यू आला तरीही मी अयोध्येला परत येणार नाही. ला 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 ला. अरे वा वा. अरे माझे कपडे.
ओ तुम्ही ओ मी ही पहा तुझी वस्त्र सुंदरी. तुम्ही मला आंघोळ करताना पाहायला आलात? सत्यवचनम. पुरुष स्नान करत असताना स्त्री थोडीच बघायला येणार आहे. आणा माझे कपडे. नाही देणार. परंतु मला थंडी लागते लागू दे ना. आणा म्हणते ना. नाही देणार. प्रथम तू मला लग्नाला होकार दे तरच देईन. लग्न हम्म. आणि तुमच्या बरोबर हम्म. कधीच नाही. तर मी तुझ्या कपड्यासकट पाण्यात उडीच मारीन. उडी टाका. मी मेलो तर ब्रह्महत्येचे पाप लागेल तुला सुंदरी. लागू द्या. या पृथ्वीवर दुसरं कोणी नाही मिळालं माझ्या मागे पडायला. अरे कसा नको पडू. हाय सुंदरी, मला झोपता बसता सारखी डोळ्यासमोर तूच दिसतेस. अगं तुझ्याशिवाय घशातून माझा घास उतरत नाही. म्हणून मी निर्णय घेतलाय की मी ब्रह्मचर्य सोडून गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करणार आहे सुंदरी. पण तू कुठल्या जातीचा माणूस आहेस? चांगल्या जातीचा आणि उच्च कुळातला. तर आण माझे कपडे. लग्नाला होकार दे तरच. परंतु ठीक आहे, मी उडीच मार. नाही नाही, उडी मारू नका. मी लग्न करण्यासाठी तयार आहे. काय चला तर एकदाची तयार झाली वसुंधरा. अरे अरे पडलो. राम, तू राजा आहेस, परंतु मी राजमाता. ह्या निर्णया अगोदर तू मला विचारायला हवं होतं. उत्तर दे राम. सीतेच्या कुठल्या गुन्ह्याबद्दल तिला शिक्षा दिली? उत्तर दे. काय उत्तर देऊ राजमाते? कोणत्या शब्दात सांगू की सीतेच्या वनवासाचं दुःख जेवढं आपणा सर्वांना आहे त्यापेक्षा जास्त मला आहे. परंतु राजमाते, राणी सीता प्रजेच्या नजरेत दोषी आहे, फार कलंकित आहे. तो प्रजेचा संशय आहे. मला माहित आहे राजमाते, परंतु संशयावर काही औषध नाही. आणि संशयाच्या ठिणगीने भडकून जाऊन अयोध्येच्या सुखशांतीला जाळून टाकू नये म्हणूनच मी राणी सीतेचा त्याग केलाय. माते मला क्षमा करा. राजमाते, मला क्षमा करा माते. अरे परमेश्वरा, अगं आपलं लग्न होईल तेव्हा होईल ग. पण इथे चालून पायाचे तुकडे व्हायला आले. त्याचं काय? कुठे नेतेस ते तरी सांग ना. गुरु वाल्मिकांच्या आश्रमात. आता एक आश्रम सोडला दुसऱ्या आश्रमात कशाला? माझे बाबा आहेत ना त्या आश्रमामध्ये. तुला बाबा आहेत? अरे वा, आई वडिलांशिवाय कोणाला मुले होतात का? मी मनात नक्की केलं होतं की माझं लग्न झालं की गुरु वाल्मिकांचे आणि माझ्या बाबांचे आशीर्वाद घ्यायचे. त्यांची चरणधूळ आपल्या मस्तकाला लावायची. आता तुझीच चरणरज मी माझ्या मस्तकावर लावतो म्हणजे झालं. नको नको, लग्नानंतर बाकीचं जीवन आपण आश्रमात काढू. अगं हो, पण आश्रम किती दूर आहे सांग. तुम्ही सरळपणे येता की मी आता जाऊ? हे प्रभू, ब्रह्मचर्यातून गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यासाठी एवढा वेळ लागतो. 4-5 आश्रमाचं काय झालं तर? आता मला चालवत नाही. कडाक्याची भूक लागली मला. माझे पण पाय चालून चालून तुकडे पडलेत. कडी सत्यवचनम,
अगं तू तर मला जेवणाची आठवण करून दिलीस. मला तर चालायची ताकद उरली नाही. माझं पाऊल सुद्धा पुढे पडत नाही. हो? ए, तुला काही आजूबाजूला आवाज ऐकू आला का? नाही. हा? तर बाजू 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 तिथे कुणी पडलंय? कुठे? त्या तिथे. कोण असेल? सीतामाता इथे कुठे? म्हणजे तू यांना ओळखतेस? ते मी तुम्हाला नंतर सांगेन. तुम्ही प्रथम ह्यांना मालविकी आश्रमात घेऊन जा. मी येते. हा, मी लगेच अगं, 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 मी थांब येते. अगं, थांब अगं, थांब, ऐक तरी. काय बाई आहे ही? अरे रे, इथे मला स्वतःला चालवत नाही. हिला कुठे आश्रमात पोहोचू? ओ काका, काका, ओ काका. अरे काय रे कावळ्यासारखं काव काव करतो? हा, मी तुझा काका नाही, तुझा बाप आहे. बाप बाबा म्हणून बोलाव, समजला? हो बाबा तर बाबा. ओ बाबा. हा, असं बोलायचं. हो बाबा, यांना जरा आश्रमात पोहोचवायचं हा? होतं. अरे अविनाश, हे अविनाश, हे बघ, ह्यांना ना सांभाळून ऋषीराजांच्या आश्रमात घेऊन जायचंय. चल लवकर. गुरुदेव, गुरुदेव, गुरुदेव. कोण आहे? कोण? जनक दुलारी? काय झालं हिला? बाळ सीते, रामचंद्रांनी अयोध्येची गादी स्वीकारण्यासाठी तुझा त्याग केला नाही, प्रजेची सेवा स्वीकारली आहे. मुली, या जगात भगवी वस्त्र घालून कोणीही मोठा होऊ शकतो, परंतु सेवा करणं महाकठीण काम आहे. रामचंद्रांनी हा सेवेचा काटेरी मार्ग घेतला आहे. प्रजेचे बोल ऐकून त्यांनी तुझा त्याग अवश्य केला. सीतेला वेगळं केलंय, परंतु मुली, मनापासून नाही, रामाच्या सेवेचा विजय झाला आहे. त्यात तुझा कुळाचा पराजय नाही मुली. ही तुझी परीक्षा आहे. मुली, रामचंद्रांना तुझा त्याग करताना ते खूप दुःखी झाले असणार. खूप दुःखी झाले असणार. माहीत आहे गुरुदेव, पण मी काय करू, कुठं जाऊ? पण मी मृत्यूला कसं कवटाळू आणि माझ्या पोटात असलेल्या रघुकुळाच्या वंशाला मारून टाकले तर त्याने घेतलेल्या कार्याला कलंक लागेल. तू इथंच राहा मुली, या आश्रमात. माझं अहोभाग्य आहे गुरुदेव, परंतु माझी एक प्रार्थना आहे. कोणालाही माहीत होता कामा नये की मी सीता आहे, अयोध्येची राणी आहे. सूर्याला लपवून ठेवणं अशक्य आहे मुली. परंतु गुरुदेव, मला आश्रमात राणी होऊन राहण्याची इच्छा नाही. ज्यावेळी माझा त्याग त्याने केला त्या दिवसापासून सीतेचा मृत्यू झाला. आणि वनदेवीचा जन्म झालाय. वनदेवी? हो मुली, तू वनातून मिळालीस म्हणून वनदेवी. आजपासून आश्रमवासी तुला वनदेवीच्या नावानं ओळखतील. वनदेवी. नमस्कार करतो बाबा. नमस्कार. आई नमस्कार करतो. सासरे बुवा, तुम्हालाही नमस्कार. सासूबाई, आशीर्वाद द्या. नमस्कार बाबा. आई, आई. अहो, ऐकले का? इथे या ना. अहो, गुरुदेवाच्या आशीर्वादाने
आपल्या दोघांचं लग्न झालंय आज. आपली मधुचंद्राची रात्र. तुम्ही तिथे उभे राहून काय करताय? प्रिये, माझ्या आश्रमातील मित्रांनी एकदा खासगी मध्ये कानात गुपित सांगितले, ही अशी मधुचंद्राची रात मनुष्याच्या जीवनामध्ये एकदाच येते. असत्य वचन. सत्यवचनम. हा, मी पण तेच म्हणते. पण तिथे काय आहे? म्हणजे तुझ्या खाटीजवळ खाट घेऊन मी अशी मधुर आणि मस्तीरूपी मधुचंद्राची रात्र वाया जाऊ देणार नाही. बस मी इथे संपूर्ण रात्र उभा राहून मधुचंद्राचा आनंद घेईन, मजा घेईन. हे प्रभू, तुम्ही काय करताय? हे पहा पहा, मधुचंद्राची रात कशी 16 कळ्यांसारखी उमलली. ये, आपण दोघे मिळून त्या मधुचंद्राच्या रात्रीचा आनंद लुटूया. तुम्ही असं काय बडबडताय? मधुचंद्र बाहेर नाही, आत आहे. वनवासी माताने जन्म्या जोडता बा. हे उत्सव नाही उल्हासे बनतो आश्रम जात जमा. वनवासी माताने जन्म्या जोडता बा. वनवासी माताने
वनवासी माताने रंगला जोडकावा नाचना तोल्या धुमी धुमी ये थावरे गेला घुमी घुमी अरे हंबो हंबो हे तुसारो ये नाचना तोल्या ये थावरे गेला ये हंबो हंबो हे तुसारो बम 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 धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् जातवेदसे सुनुवां सोमं मरातिं दहाति वेदः सनः पर्षते दुर्गाणि विश्वानानेव सिन्धुं दुरितार्दग्निः जातवेदसे सुनुवां सोमं मरातिं दहाति वेदः सनः पर्षते दुर्गाणि विश्वानानेव सिन्धुं दुरितार्दग्निः चल अख्खा दिवस रखडत असतो. अरे कुश कुठे गेला? कुश अरे अरे इथे लपलायस का? चल चल बाहेर निघ बघू. बाहेर निघ म्हणते. बाहेर निघ. निघ बघू. निघ बाहेर. नाही. येतो की नाही बाहेर? नाही. ये. नाही. ये लवकर. नाही. बाहेर ये. एवढा मोठा झाला तरी मस्ती करायला काय अजून चुकत नाही. चला आता मी तुम्हाला जेवण भरवते. चला तोंड उघडा बघू. नाही माते, आज पहिलं तुम्ही खाणार मगच आम्ही खा. हा माते. ऋषिकुमारांनो, ही विद्या तुम्ही कुठून प्राप्त केली? तुमचे गुरु कोण आहेत? तुमचं नाव काय आहे? माझं नाव लव आणि माझं नाव कुश. आम्ही दोघे भाऊ आहोत. आम्ही गुरु वाल्मिकींच्या आश्रमातून आलो आहोत. आणि तुमचे माता पिता? मातेचं नाव वनदेवी. आणि पिता? कोण आहेत तुमचे पिता? जन्म होण्यापूर्वी स्वतःच्या पुत्रांचा त्याग करणाऱ्या पित्याला दुसऱ्यांच्या पुत्रांबद्दल विचारण्याचा काही अधिकार नाही. मुलानो, लक्ष्मण, शांत हो बंधू. सत्य नेहमी कटू लागत असतं. कुमारांनो, बसावं आपण. आम्ही बसण्यासाठी आलो नाही. आम्ही सीतामातेचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. कुठे आहे सीतामाता? ही आहे जानकी. सुवर्ण प्रतिमा. स्वतः सीताजींना बोलावताना रामचंद्रजींना स्वतःचा अहम मध्ये आला. सतीवर केलेला अन्याय कमी पडला म्हणून आता हा आडंबर केला आहे. ऋषिकुमारांनो, सुवर्ण प्रतिमाची स्थापना करून पुण्य कमवायला निघालात. अन्यायाच्या पायावर धर्माची इमारत उभी नाही होत राजन. चल कुश, आलो होतो स्वयं सीता मातेचं दर्शन करायला, परंतु मर्यादा पुरुषोत्तम राजा रामच्या हृदयात सीताजींना कुठेही स्थान नाही. कुठं स्थान नाही. प्रणाम. चल कुश. वनदेवी माते, वनदेवी माते, वनदेवी माते. काय आहे? लवकुश भाऊ आलेत. लवकुश? कुठे आहेत ते पहा. प्रणाम माते. कुश, या राजा, बसा. या बसा. आर्यपुत्रांना भेटलात? त्यांच्याबरोबर गोष्टी केल्या? गोष्टी
आम्ही त्यांना सुनावलं की ज्यांनी जन्म देण्या अगोदर स्वतःच्या पुत्रांचा त्याग करणाऱ्या पित्याला दुसऱ्यांच्या पुत्रांविषयी विचारण्याचा काही अधिकार नाही माते. असं सांगितलं तुम्ही त्यांना? का नाही बोलणार? आम्ही सीता मातेच्या दर्शनाला गेलो होतो. त्यांच्याऐवजी त्यांची प्रतिमा. रामाचा अहम आणि आडंबर आम्हाला सहन झाला नाही माते. त्या यज्ञाच्या विधीत सीता मातेचं सुख जळत होतं माते, आणि पुत्रांचे अश्रू विघळत होते. लाव, सतीचे हृदय तोडून राम कधीच सुखी होणार नाही, कधीच नाही. माते, माते, जाणून बुजून आमच्याकडून तुला दुःख झालं असेल तर आम्हाला क्षमा कर माते. माते, आम्हाला क्षमा कर. माते, हस्तं प्रक्षाल्य पङ्गुं समर्पयामि, अक्षतां समर्पयामि, सौभाग्यद्रव्यं समर्पयामि, पुष्पाणि समर्पयामि. विजयी होऊन परतला. निघा, निघा बाहेर, बाहेर निघा. ब्रह्मचारीजी, आमच्यापासून का बरं लपता आहात? असत्य वचन मित्र, मी काही लपलो नव्हतो. गोमातेसाठी गवत गोळा करत होतो. हे बघा. चला तयार व्हा. तयार होऊ? मला माहित आहे तुम्हाला काय काम आहे, पण आज नाही मित्र. असत्य वचन मित्रांनो, मला जाऊ द्या, मला उशीर होतोय. आम्ही तुला असं जाऊ देणार नाही. ब्रह्मचारीजी, तुमच्यासाठी ते फळ खूप छान आहे. हा चारा नाही. अरे या जंगलामध्ये एवढे प्राणी असतात, त्यांच्या डोक्यावर का नाही ठेवत? रोज तुम्हाला माझं डोकं भेटतं का? तसं नव्हे ब्रह्मचारीजी, गुरुदेवांनी कुठल्याही कारणाशिवाय श्रावणी सोमवार करण्यास मनाई केली आहे. म्हणजे माझ्या एकट्याचा संवार करायला सांगितलं वाटतं तुम्हाला? हे भगवान, त्यापेक्षा मला बकरी बनवायचं. तयार ब्रह्मचारीजी? लवकुश मित्र, मी होतो ब्रह्मचारी, पण आता झालोय संसारी. जरा लक्षात असू द्या. कुश, त्याच्या डोक्यावर पपई ठेव. तयार? तीर सोड लाव. तुमच्या हातून मृत्यू मिळावी हीच माझी खरी इच्छा होती. हीच माझी इच्छा होती. मला मोक्ष प्राप्त व्हायला पाहिजे होता. मोक्ष.
आहेत रक्ताचे संस्कार. झाडासारखी फळं आणि बापासारखी मुलं. धन्य आहात लवकुश, धन्य राजकुमारांनो. मुली, कोण गुरुदेव? प्रणाम. या बसा. आयुष्मान भव सीते. आज तुझ्या मुलांचे पराक्रम ऐकून मी धन्य झालो आहे, धन्य. मी तुझं अभिनंदन करतो. अभिनंदन तर तुमचं गुरुदेव. तुमच्या प्रयासाने धनुर्विद्येत हुशार झाले आहेत माझे पुत्र. हा तुझा भ्रम आहे मुली. सूर्याचे किरण तर हिऱ्यावर आणि मातीच्या ढेकळावर सारखेच पडतात, परंतु खरा हिरा प्रकाश ग्रहण करून प्रकाश पुन्हा परत देऊ शकतो. अशा प्रकारचे प्रयोग सोपे नाहीत मुली. तुझी मुलं होईल तो प्रयोग करून समस्त ब्रह्मांडाला क्षणभर थांबवू शकतात. परंतु गुरुदेव, मी त्यांना कुठच्या तोंडाने सांगू आणि समजावू की आर्यपुत्र तुमचे पिता आहेत? पण वेळ आल्यावर कळेलच मुली. हा गुरुदेव, पण खरंच सांगू, मुलांचे पराक्रम बघून मला आज त्यांच्या पिताचे स्मरण झाले. माझ्या दुर्भाग्यामुळे माझ्या मुलांना अडचण होते, नाहीतर आज लवकुश महालात असते. आश्रमात राहण्याचं हृदयात दुःख आहे का मुली? नाही गुरुदेव, परंतु केव्हा तरी हृदयात प्रश्न उभे राहतात. पुत्रांनी पिताचे वात्सल्य गमावले आहे. प्रेमापासून वंचित राहिले आहेत माझे पुत्र. आणि आर्यपुत्र हे दुःख कसं सहन करत असतील, पण कसं सहन करत असतील ते ईश्वराला माहीत. भूर्भुव स्वाहा तत् सवितुर वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. रामानं पित्याला दिलेल्या वचनासाठी वनवास स्वीकारून राजा राम एक आदर्श पुत्र सिद्ध झाले. माता सीतेच्या हरणपश्चात तिच्या विरहाची वेदना सहन करून राजा रामचंद्र एक आदर्श पती म्हणून ओळखले गेले. प्रजेच्या सुखशांतीसाठी स्वतःचं दुःख सहन करून, प्रिय पत्नीचा त्याग करून राजा राम एक आदर्श राजा झाले. परंतु एक आदर्श पिता नाही बनू शकले. लो बेटा, सतीत्वासाठी अग्निपरीक्षा दिली तरीही राजा रामने सीतेचा का बरं त्याग केला? सती सीताने रामासाठी स्वेच्छेने वनवास स्वीकारला, तर रामाने सती सीतेसाठी वनवास का नाही भोगला? हृदयात अयोध्येच्या राज्याचा लोभ होता ना, म्हणून. नाही वत्स, राम मर्यादा पुरुषोत्तम द्रष्टा आहे म्हणून. काही पण म्हणा गुरुदेव, परंतु सीता म्हणजे सीता. पतीसाठी तिने राजवाडा सोडला, वनवास भोगला. राम तर मुक्त होते, परंतु दानवांच्या मध्ये सती घेरली होती, तरीही स्वतःचं सतीत्व टिकवून ठेवलं. नामस्मरणाच्या आधारे सती जगली, अग्निपरीक्षा दिली आणि पतीची आज्ञा पाळून पुन्हा वनवासात गेली. आणि अजूनही या जगाच्या पाठीवर स्वतःच्या मुलांना शोधते आहे. राम आदर्श पिता नाही बनू शकले तर नाहीच बनू शकले गुरुदेव. परंतु तुम्ही लिहिलेल्या रामायणात तुम्ही रामाबद्दल काही वेगळंच दिलं आहात. राम काहीही असतील, परंतु सीतेची बरोबरी कधीच करू शकणार नाहीत, कधीच नाही. महान राम नाही, महान तर सीता आहे. सीता, सती सीता. माते 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 म्हणजे काय? माते, पिता म्हणजे काय? माता आणि पिता म्हणजे
धरतीचे मेघ. मेघांच्या कृपेने जेव्हा वर्षा होते तेव्हा धरती हिरवीगार होते. माते, आमचे पिता कोण आहेत? कुठे असतील ते? सांग ना माते. आमचे पिता कोण आहेत? कुठे आहेत? तुमचे पिता पिता कोणी विचारलं तर आम्ही सांगू शकत नाही की आमचे पिताजी कोण आहेत. आज तर आम्ही जाणूनच राहणार. परंतु 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 मुलांनो, जीवित तर आहेत ना की स्वर्गवासी झाले? बस करा मुलांनो, बस करा बाळांनो, बस करा. राहू दे खुश. आपले प्रश्न आईला भेडसावत आहेत, दुःखी करत आहेत. आपले वडील कोणीही असू दे, परंतु ते राजा रामासारखे नसावेत. म्हणजे आर्यपुत्र कसे आहेत? पिताने दिलेल्या वचनासाठी स्वतःच्या पत्नीला वनवासात घेऊन जाणारा स्वार्थी. नाही नाही, सीता तर तिच्या मर्जीने त्यांच्या बरोबर गेली होती. कांचनमृगाच्या रूपात एका दानवाची माया होती एवढेही समजू शकले नाही. इतके अज्ञानी. गोश, त्यात त्यांचा काही दोष नव्हता, पण सीतेच्या हट्टेसमोर त्यांचं काही चाललं नाही. वानरांच्या सहायतेशिवाय लंकेवर मात नाही करू शकले. इतके निर्बळ. अग्निपरीक्षा घेऊन सुद्धा पत्नीला पुन्हा वनवासात पाठवणारा अन्यायी. त्यांच्यासारखा निर्दयी कुणीच नाही. बस करा मुलांनो, जा इथून, जा बघू. प्रणाम माते, प्रणाम. मी आता पार थकून गेले आहे आर्यपुत्र. काय करू कळत नाही. तुमच्या गर्विष्ठ राजाचा गर्व आम्हीच उतरवला आहे. या अश्वाला सोडा मुलांनो आणि आम्हाला आमचा अश्व परत द्या. पण आता या अश्वाला पुन्हा परत घेऊन जाण्याची गोष्ट विसरून जा. असं तर तुम्हाला आम्ही बांधून घेऊन जाऊ मुलांनो. याच्या आधी त्याच्यातले प्राण निघून जातील. एवढा अभिमान. शिपायानो, या अश्वाला घेऊन चला आणि या मुलांना पण घेऊन चला. अरे सैनिकांना हुकूम देण्याआधी तुम्हीच तुमचं सामर्थ्य दाखवून द्या ना. पाणी दाखवायची काय आवश्यकता नाही. शिपायानो, या मुलांना इथेच राहून द्या. चला आपण इथून निघून जाऊया. देवी माते, देवी माते. काय झालं? लव आणि कुश त्यांनी काय झालं लवकुशला? अश्वमेध यज्ञाचा अश्वमेध? हा हा, घोडा घोडा? अश्वाला पकडलं. बापरे. अयोध्यापती रामचंद्रांचा अश्वमेध कुणी रोखू शकत नाही. उर्मिला, श्री रामचंद्राचे लहान बंधू लक्ष्मणाचा जय असो. समाचार आहे की अश्वमेध यज्ञाचा घोडा पकडला गेलेला आहे. काय म्हणाला? कुणी हे धैर्य केलं? आश्रमवासी मुलं. नाही लक्ष्मण, त्या आश्रमातील कुमारांनी अश्वाला सहजच पकडलं असेल. तुम्ही जा आणि त्या बालकांना समजवा. ते अवश्य मानतील ते. नाही नाही नाही, प्राण गेला तरी आम्ही तो अश्व सोडणार नाही. परंतु युद्ध करण्यासाठी तुम्ही लहान आहात. लहान आहोत पण कायर नाही. मुलांनो, प्रणाम गुरुदेव. प्रणाम गुरुदेव. कदाचित युद्धभूमीवर तुमचा पराभव झाला तर याचा निर्णय तर युद्धभूमीवरच होईल गुरुदेव. परंतु पराजयाला घाबरून पराजय स्वीकारणं हा भित्रेपणा आहे, दुबळेपणा आहे. आम्हाला पराजय स्वीकार आहे गुरुदेव, परंतु भित्रेपणा नाही. आम्ही या अश्वाला सोडणार नाही. गुरुदेव, चिंता करू नकोस मुली. यात सुद्धा विधीचा काहीतरी संकेत असावा. अवश्य संकेत असावा. काय? ती बालकं युद्ध करायला तयार आहेत, परंतु अश्व सोडायला तयार नाहीत. धन्य आहेत ती बालके. लक्ष्मण, आपण त्यांच्याशी युद्ध जरूर करू. भरत, जावं, शत्रुघ्नाला घ्यावं आणि युद्धाची तयारी करावी. जशी आज्ञा दादा. भरत दादा, हेच ते बालक आहेत वाटतं. बाळांनो, तुम्ही पूजनीय आहात. आश्रमाशी शस्त्र चालू शकत नाही. तुम्ही युद्धासाठी आला आहात की उपदेश देण्यासाठी? आमचं म्हणणं आहे का, आमचा रस्ता सोडा आणि आम्हाला अश्वमेध परत करा. आम्ही अश्व परत देऊ, परंतु एका अटीवर. अट? ज्याप्रमाणे भिक्षा मागतात त्याप्रमाणे विनंती करून अश्व परत घेऊन जा. मुलांनो, गर्व सोडून आम्हाला शरण या.
आणि हा बाळहट्ट इथेच थांबवा. तुमचे आचार्य परशुराम ज्यांना वंदन करतात त्या प्रभू रामचंद्रांच्या कृपा पात्र व्हा. म्हणजे तुम्हाला असा अभिमान आहे की ब्राह्मण शिरोमणी राजा रामाच्या पुढे नमतील? पण हे विसरू नका की ही तुमच्या परशुरामांची जीवन संध्या होती. असं करून तुम्ही तुमच्या रामाची जेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला मान देत जातो तेव्हा तेव्हा तुम्ही गर्विष्ठ होत जाता. मला वाटतं तुम्ही सरळपणे शरण येणार नाही. आम्हालाही वाटतं की तुम्ही सरळरित्या अयोध्या परत नाहीच जाणार. हा तुमचा शेवटचा निर्णय आहे. हा, नाहीतर हार कबूल करा, नाहीतर युद्धाला तयार व्हा. सैनिकांनो, पकडा या दुष्ट मुलांना. प्रणाम माते. अभिनंदन. तुम्ही भरत आणि शत्रुघ्नला घोर पराजय दिला. शस्त्र दिली आहेत रक्षण करण्यासाठी, कोणाचा जीव घेण्यासाठी नाही. बोला, तुम्हाला काय हवे आहे? अयोध्येचे राज्य? नाही माते, तुझ्या आशीर्वादाशिवाय दुसरं काहीच नको आहे. परंतु आम्हाला हे दाखवून द्यायचं आहे की वनदेवीच्या पोटी रत्न जन्मले आहेत. आम्हाला गुरुदेवाने दिलेल्या विद्येला उजळून काढायचं आहे. अश्वमेघ यज्ञाच्या मागे लपलेल्या रामचंद्रजींच्या अभिमानाला आम्हाला तोडून टाकायचं आहे. म्हणजे तुम्ही ऐकणार नाही तर? काय करू देवा, काय करू? तुम्हाला कशा प्रकारे समजावू? उद्या सकाळ होताच लक्ष्मण भाऊ स्वतः युद्धासाठी येणार आहे. स्वतः युद्धासाठी. काय करू ओ प्रभू? ऋषिकुमार, हा बाळहट्ट सोडा आणि आमचा अश्वमेध आम्हाला परत करा. तुम्ही युद्ध करण्यासाठी निघाला आहात की शस्त्र घेऊन उपदेश करण्यासाठी? हे तर आपल्या शिष्टाचार दाखवून देत आहात. बिचारे स्वतःच आपली हार कबूल करतायत. नाही, तुमच्या भव्य वस्त्रांना पाहून आदर वाटतोय. आणि क्षत्रिय वीर असून आपली ही लाचारी बघून मला नवलच वाटत आहे. तुमच्यामध्ये युद्ध करण्याचे सामर्थ्य नाही तर अश्व कशाला सोडून दिला आहे? की लंका विजयानंतर तुम्हाला असं वाटलं की पृथ्वीवर वीरांची उत्पत्तीच संपली आहे? असभ्य मुलानो, आमच्या नम्रतेचा गैरउपयोग करू नका. संसाराला हे सांगण्याची वेळ आणू नका की महारथी लक्ष्मणाच्या हातून 2 निष्पाप बालकांचा वध झाला. आणि आम्ही पण तुम्हाला बचावतोय की स्वयं आपला रथ मागे घ्या. अजूनही सांगतोय, हा वादविवाद बंद करा. तर तुम्ही तसं ऐकणार नाहीत. सैनिकांनो, प्रभू रामचंद्रांचा
काय लक्ष्मणलाही पराजित केलं? जावं पवनपुत्राला सांगावं की रामचंद्रांनी बोलावलं आहे. आता हे युद्ध पवनपुत्रच करते. पवनपुत्र प्रणाम माते. म्हणजे तुम्ही ऐकणार नाही तर. माते माते लव कुश, तुम्ही भरत शत्रुघ्नवर विजय मिळवला. लक्ष्मण भाऊंना बांधून ठेवलं तरी सुद्धा तुमचे मन नाही भरले. जिद्दीसाठी युद्ध नका करू बाळानो, ऐका माझं. आम्हाला बंधनात नका टाकू माते. आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या माते, आशीर्वाद द्या माते. चिरंजीव व्हा, सदा विजयी व्हा. पवनपुत्र, तुम्ही एकटेच? आपली वानरसेना कुठे आहे? वानरसेना कशाला? तुमच्यासारख्या आश्रमवाच्यांना हरवण्यासाठी मी एकटाच बस आहे. एवढा अभिमान? हे अभिमान नाही मुलांनो. या खांद्यावर श्रीराम आणि लक्ष्मणजींना बसवून एकाच ओळीत समुद्र ओलांडला होता. वा, याच हाताने डोंगर उचलला होता. मीच लंकेला भस्मीभूत केलं. हा अभिमान नाही बाळांनो. मग आता दिसेल आपल्या शक्तीचं प्रमाण. प्रभूंची माया आगाध आहे. पवनपुत्र आपण? बांधून टाका पवनपुत्रांना लक्ष्मणजींबरोबर. आर्यपुत्र, या बालकांच्या हाती स्वेच्छेने स्वीकारलेला पराजय पण विजय आहे. वा प्रभू वा, आपली लीला अपरंपार आहे. काय पवनपुत्र पण पराजित झाले? मग आता आम्ही स्वतः युद्ध करू. नाही नाही गुरुदेव. गुरुदेव, गुरुदेव, उद्या पिता पुत्र युद्ध करणार. पृथ्वी रसातळाला जाणार. गुरुदेव, गुरुदेव, हे युद्ध थांबवा. नाहीतर नाहीतर मी पती की पुत्र कोणालाही. चिंता करू नकोस मुली. धीर ठेव, धीर ठेव. अशी ही अमंगळवाणी तुझ्या तोंडी नाही शोभत. कदाचित पिता पुत्रांच्या नशिबात मिलन होणार असेल. उद्या देवतांना दुर्लभ असं दृश्य दिसणार आणि माझ्या रामायणातलं शेवटचं प्रकरण पण उद्याच संपणार आहे मुली. आश्रम कुमारांनो, आजवरच्या तुमच्या विजयासाठी अभिनंदन. आणि आमच्याकडूनही तुम्हाला पराजयासाठी आश्वासन. आम्हालाही गर्व आहे की स्वतः रामचंद्रजींना युद्धभूमीवर यावं लागलं. आश्रमभूमीवर युद्ध करायची मला इच्छा नाही कुमारांनो. अश्वाला मुक्त करा आणि समाधान स्वीकारा. युद्धाचं भय होतं तर अश्वाभय यत्न केलाच कशासाठी? आता पराजय स्वीकारा अथवा युद्ध. हाच तुमचा अंतिम निर्णय असेल तर आम्हाला मान्य आहे. परंतु आपण बालक आहात म्हणून प्रथम प्रहार तुम्ही करा. धन्यवाद. परंतु विजयी होणारे प्रथम प्रहार करत नाहीत. आपला हा आग्रह असेल तर आम्ही तयार आहोत. आम्ही आपले स्वागत करीत आहोत. माझे आशीर्वाद.
निर्दोषांचा संहार थांबवण्यासाठी आणि आश्रम कुमारांना भयभीत करण्यासाठी. हे युद्ध थांबवा गुरुदेव. वेळ वेळेचं काम करेल मुली, अवश्य करेल. हिंसा करण्याची माझी इच्छा नाहीये, परंतु आता शेवटचा उपाय, रामबाण. गुरुदेव, आर्यपुत्रांच्या हातून माझ्या बाळांची हत्या होईल. रामबाण काढला तर सगळं भस्मसात होईल. तर तुम्ही युद्ध थांबवा. नाहीतर पुत्राचा माझ्या हे युद्ध थांबवा. नाही नाही, हे युद्ध थांबवा. माते माते, दूर हो माते. नाही नाही. जनक दुलारी माता, मग काही आपले पुत्र आहेत? हा स्वामी. बाळांनो, माझ्या पुत्रांनो. पिता, राम आमचे पिता नाही. माते, तू सीता आहेस, आमच्या पित्याने त्याग केलेली. क्षमा करा बाळांनो, परंतु हे तर राजा रामाचं कर्तव्य होतं, आणि कर्तव्य वेदीवर चालणाऱ्याला स्वतःचं सगळं विसरावं लागतं. राजा रयतेसाठी असतो, राणीसाठी नाही बाळा. तर आपण मातेस अथवा राजवटीचा आणि राज्याचा त्याग करू शकता. अगदी आनंद आहे. परंतु कर्माचं कर्तव्य आणि प्रजेचं पालन करत असताना कधी कधी आपल्या हृदयावरही दगड ठेवावा लागतो. जा जा बाळांनो, जा. पिताश्री पिताश्री पिताश्री, प्रणाम. बाळकुश, या आश्रमातल्या देवतांचं सुद्धा हेच म्हणणं आहे राजन. अरे आता तरी तू सीतेला घेऊन जा. आपणच मला कर्तव्यापासून वंचित होण्यास सांगता. जनक दुलारीला अयोध्येला घेऊन जायचं असतं तर मी तिचा त्यागच केला नसता. धन्य आहे आर्यपुत्र, आपल्या मुखात हेच उत्तर शोभतं. आपण जर गुरुदेवना सत्य सांगितलं असतं तर माझ्या हृदयात आपलं स्थान उच्च झालं असतं. गुरुदेव, मी तर धरती मातेची पुत्री. मी जर मन वचन कर्माने आर्यपुत्रांना जन्मजन्मांतरपर्यंत खरंच पती मानलं आहे तर धरती माता मला स्वतःच्या गर्भात नक्की स्थान देईल. मला अवश्य स्थान देईल. मला अवश्य समाधी मिळेल. माते, माते, मला तुझ्या गर्भात सामावून घे माते.